होते की माझ्याने नाही होणार आहे. आजच्या दिवसातील उद्योगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर काल मी ह्या वेली काढलेल्या. आता पुढे मी काय करणार आहे चला आता बघूया. मी घेते सेलो टेपची हेल्प बिकॉज मला ते एक लाईनवाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. सो लेट्स सी. टेप अशी स्ट्रेट लाईनमध्ये भिंतीला लावली. तर सेलो टेपच्या हेल्पने मी लाईन्स ड्रॉ केले. तर ह्याच्या आतमध्ये जे मिडल पार्ट आहे त्यात मी कलर करणार आहे विच विल गिव्ह दॅट ब्लॅक स्ट्रीप स्ट्रक्चर. तर मी ब्लॅक कलर घेते आणि मी स्टार्ट करते म्हणजे पेंटिंगला. A few moments later. माझ्या एक साईडच्या लाईन ड्रॉ करून झालं. सो मी ते सेलो टेप काढत आहे. किती पण काय पण केलं तरी लिप बामना आणि फुस बामना ही सवय तर माझी जाणार हाय नाही. नाऊ लेट्स स्टार्ट द सेकंड पार्ट. सो माझा एक पार्ट झाला. आता मी सेकंड पार्ट काढायला घेते आहे. आता येतो सर्वात डिफिकल्ट पार्ट. इकडे मला असे यू काढायचे होते विच इज मला वाटत होते की माझ्याने नाही होणार आहे बिकॉज ते खूप डिफिकल्ट होतं. बट लेट्स सी. मी पहिले चॉकने त्याच्यावरती ड्रॉ केलं पण चॉकने ड्रॉ करून काय फायदा झाला नाही. मला ते काहीच कळत नव्हतं. इट वॉज सो कन्फ्युजिंग. तरी पण मी ट्राय करत होती काढायला. बट एक वरती एक खालती एक छोटा एक मोठा कसाही शेप बनवत होता. भाई माझी तर अशी हार्टबीट फास्ट झालेली की होणार की नाही होणार, होणार की नाही होणार. लिव बामना फुस बामना तर माझं काही जात नव्हतं. बट तरी आय हॅव ट्रायड माय बेस्ट. मी सिरियसली ते 10 वेळा पुसत होते आणि 10 वेळा रिटर्न काढत होती. मी ॲट दॅट पॉईंट इतकी इरिटेट झालेली ना की भाई मला काही सुचत नव्हतं. एक तर ते खूप कन्फ्युजिंग होतं. त्यात एक मोठं एक छोटं येत आहे. तरी पण आता हातात घेतलंच आहे काढायला तर गिव अप नाही करायचं आहे. अक्षरशः एक अख्खा दिवस ह्या झेब्रासारख्या लाईनी काढण्यात घालवलाय. त्यात पण माझ्या एक लाईन बघा कुठे गेली आहे. बट तरी पण ही वाली व्हिडिओ झाल्यानंतर मी त्याला पुसून त्याला परत काढलाय. थोडंसं कुठेतरी मॅचिंगवरती आणलेलं त्याला. इट्स ओके गाईज, चालून घ्या. नाही माझी कलाकृती इकडेच नाही थांबणार आहे. मी इथे अजून काहीतरी काढणार आहे. सो मी काय काढणार आहे ते जाणून घेण्यासाठी वेट फॉर माय नेक्स्ट पार्ट. बाय गाईज.